नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. या चॅप्टरचा आपला शेवटचा टॉपिक राहिला होता तो म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच काय तर आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सपोज ऑफ एन ऑब्जेक्ट Suppose an object has mass m1 and its initial velocity u1, and object B has mass m2 and initial velocity u2. समजा हा एक ऑब्जेक्ट घेतला आणि हा दुसरा ऑब्जेक्ट घेतला. हा पहिला ऑब्जेक्ट, हा दुसरा ऑब्जेक्ट. याचं जे मास आहे ते मास आहे m1, याचं मास आहे m2, याची इनिशियल वेलोसिटी आहे u1, याची इनिशियल वेलोसिटी आहे u2 आणि याची फायनल वेलोसिटी आहे v1 आणि याची फायनल वेलोसिटी आहे v2. आणि याचा फोर्स हा जो आहे हा आहे F1 आणि याचा जो फोर्स याच्यावर पडतो तो जो आहे हा आहे F2. आता लक्ष द्या, याच्यामध्ये सपोज काय झालं. आता अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, इनिशियल मोमेंटम इज m1 u1 अँड ऑफ ऑब्जेक्ट बी इज m2 u2. सपोज दॅट द ऑब्जेक्ट, टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. जर दोन ऑब्जेक्ट एकमेकावर जर धडकले तर काय होतं. जर दोन ऑब्जेक्ट एकमेकावर जर धडकले तर आफ्टर suppose two objects collide, let us force on an A due to the B. A ऑब्जेक्ट जो आहे तो B वर जर धडकला तर F1 is force will be cause the acceleration A and velocity will be become V1. त्याची velocity काय असेल V1 असेल. मग मोमेंटम ऑफ आफ्टर कोलिजन इज M1 and V1. M1 आणि V1 त्याचे आफ्टर कोलिजन असेल. मग जर समजा याच्यामध्ये तुम्हाला आणि मोमेंटम बी आफ्टर कोलिजन m2 v2 तुम्हाला दिलेले. जर समजा F2 जो आहे हा F2 जर F1 वर आदळला तर F1 जो आहे तो काय होईल मागे सरकेल. म्हणजेच इथं मायनस F1 दिलं आहे. आणि Fचा जो फॉर्म्युला आहे हा Fचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू ma. आणि या Fच्या ठिकाणी आपण काय टाकलं ma. Fच्या ठिकाणी ma जर टाकलं तर F2 आहे, या 2च्या जागी 2 टाका, m2a2 इज इक्वल टू मायनस m1a1. आणि हा जो a आहे याला म्हणतात ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाईम. याला आपण v मायनस u अपॉन काय म्हणतो टाईम म्हणतो. मग हे जे t आहे हे t झालं कॅन्सल. काय उरलं तर m2 इज इक्वल टू v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 इन ब्रॅकेटमध्ये v1 मायनस u1. आणि हा जो m आहे हा m म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला काय असतो मल्टिप्लाय असतो. आणि हा जो मायनस m आहे हा मायनस m सुद्धा या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय असतो. म्हणजेच m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1 मायनस मायनस प्लस आणि m1 u1. आणि खाली तुम्हाला दिलेले हा जो मायनस आहे इकडे गेल्यावर प्लस होईल, हा आणि हा मायनस इकडे गेल्यावर प्लस होईल. म्हणजे m2 v2 प्लस m1 v1 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. जर तुम्ही बघितलं द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम आर सेम आर इक्वल असतं. मग thus the no external force acting on two objects, then there the total initial momentum is equal to their the total final momentum. This is statement is true for any number of object. म्हणजे तुम्ही इथं कितीही नंबर ऑफ ऑब्जेक्ट जर तुम्ही इथं वापरले
दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजेच कितीही ऑब्जेक्ट तुम्ही घेतले तरी पण द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम असतं. आणि खाली तुम्हाला व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन द टू interacting object there the total momentum remains constant, it does not change. म्हणजे जर तुम्ही ऑब्जेक्ट ज्यावेळेस इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट होतो त्यावेळेस म्हणजे एकमेकावर आदळतो त्यावेळेस जर आपण कोणताही फोर्स जर ॲक्ट केला नाही तर त्याचं जे टोटल मोमेंटम असतं हे टोटल मोमेंटम काय असतं, रिमेन्स कॉन्स्टंट असतं, हे बदलत नाही. This is a corollary to the Newton third law of motion. The momentum is the unchanged. After collision, the momentum get the redistribute between the collide object. The momentum of an one object is decrease while that of the other increase. This is we can state the corollary Newton. Corollary Newton म्हणजेच काय, जर पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर आदळला तर पहिल्या ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी डिक्रीज होते किंवा डिक्रीज होते आणि दुसऱ्याची आहे ती काय होते, इन्क्रीज होते. त्यालाच म्हणतात कोलररी हॅज फॉलो. त्यानंतर व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. जर एखादा ऑब्जेक्ट जर दोन ऑब्जेक्ट एकमेकावर आदळले तर त्याचं टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन हे इक्वल असतं त्याच्या टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजनचा. समजा इन ऑर्डर टू In order to understand this principle is considered to example the bullet fire from the gun when the bullet of mass m1 and the gun of mass m2. गनचं मास m2 आणि बुलेटचं मास जर m1 झालं, जर आपण काय केलं, फायर केलं तर मोमेंटम बिकम्स m1 v1 बिफोर द फायरिंग द बुलेट. बोथ द गन अँड बुलेट आर रेस्ट, हेन्स द टोटल इनिशियल मोमेंटम ॲज 0. नंतर ते काय होतं, रेस्ट पोझिशनला येतं. मग त्याचं जे टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल जे फायनल मोमेंटम असतं हे काय असतं, 0 असतं. आणि द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट, ज्यावेळेस बुलेट फायर होते, कॉज द गन मूव्ह बॅकवर्ड, आणि ती जी गन आहे ती गन बॅकवर्ड डायरेक्शनला काय होते तर येते आफ्टर फायरिंग. ज्यावेळेस तुम्ही फायर करता त्यावेळेस दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड ॲज द रिकॉल, आणि त्याला आपण काय म्हणतो, रिकॉल म्हणतो. द व्हेलॉसिटी ऑफ द रिकॉल इज v2 इज सच दॅट. मग याच्यामध्ये तुम्हाला m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला जर m2 काढायचं असेल, तुम्हाला जर v2 काढायचं असेल तर v2 इज इक्वल टू हे m1 m2 इकडं जाईल आणि ते मायनस होईल, म्हणजेच m1 m2 इंटू काय होईल, v1 होईल. तर अशा प्रकारे हे आहे. आणि खाली तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत. हे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. काय दिलं आहे, द मास ऑफ द कॅनॉनचं मास 500 kg दिलं आहे. रिकॉल विथ द स्पीड, त्याचा स्पीड दिला आहे 0.25 मीटर पर सेकंद. आणि मोमेंटम काढायचा आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मोमेंटम इज इक्वल टू m इंटू व्ही, म्हणजे मास दिले 500 आणि व्ही व्हेलॉसिटी दिली 0.25. याला जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर किती येतं, 125. हे याचं काय झालं, उत्तर झालं. आणि हे जे आहे हे मोजतात कशात, kg मीटर पर सेकंद, म्हणजे मासचं kg आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद म्हणजे kg मीटर पर सेकंद. आणि इथं तुम्हाला m1 दिलं आहे, m2 दिलं आहे, u1 दिलं आहे, u2 दिलं आहे, v1 सुद्धा दिलं आहे आणि v2 तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे याच्यात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला टाकायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्हाला खाली काय करायचं आहे ते सोडवायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे हे उत्तर आलं 1.75 मीटर पर सेकंद. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आहे. चला तर इथे या ठिकाणी आपला जो चॅप्टर आहे हा आपला चॅप्टर संपला. यानंतर आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहोत. तर त्या सेकंड चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.